नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विश्वामित्र ऋषी आणि बालराम यांची कथा. एके दिवशी अयोध्येच्या राजवाड्यात एक महान तपस्वी आले. ते होते विश्वामित्र ऋषी. राजा दशरथांनी त्यांचे आदराने स्वागत केले. विश्वामित्र ऋषी म्हणाले, राजा दशरथ, आमच्या यज्ञाला राक्षस त्रास देतात. त्यांना थांबवण्यासाठी मला रामाची मदत हवी आहे. राजा दशरथ चिंतेत पडले, पण राम स्वतः पुढे आले आणि म्हणाले, मी धर्माचं रक्षण करेन. मग बालराम आणि लक्ष्मण विश्वामित्र ऋषींसोबत जंगलात गेले. मार्गात ऋषींनी रामाला दिव्य अस्त्रांचे ज्ञान दिले. एके दिवशी भयानक ताटका राक्षसी आली. बालरामाने धनुष्य उचलले आणि एका तेजस्वी बाणाने ताटकाचा वध केला. सगळा आश्रम आनंदाने भरून गेला. देवतांनी फुलांची उधळण केली. विश्वामित्र ऋषी आनंदाने म्हणाले, राम, तू खरा धर्मरक्षक आहेस. तेव्हापासून सगळे बालरामाला प्रेमाने आणि आनंदाने पाहू लागले. तर अशी होती बालरामांची गोष्ट. भेटूयात पुढच्या कथेत. तोपर्यंत बाय.